त्याच्या आईला त्या अक्काबाईच्या नुसती हात धुवून मागे लागले. अरे किसनराव, असं झालं तरी काय अक्काबाई हात धुवून मागे लागल्या. ते समजा जाऊ द्या आणि तुला पान पदार्थ खातो आणि तुला मग तिकडे बघतोस. मला काय तुमच्या सवय नाही दुसऱ्या चुलणार करायची. काय म्हणाला? काय नाही आधी तुला द्या. ठीक आहे. तुमचं बरोबर कोकणात आहे ना. वय मग काय तुमच्याकडे पैका तुम्हाला नवं सगळा तुम्हाला नवं दुखते तुमचं सगळेच नवं. अरे तू माझी काय दाढ भरली आहे वय. नुसती कामं करायला नको आणि त्याला दारू डुसून बायकाची मारहाण करायला पाहिजे. आता तरी सुद्धा आमचं काय आमचं 12 महिने दिवाळी दसरा. आमचं काय आमचं 12 महिने दिवाळी आणि शिमगा. कुणाला छड्डी नाही तर कुणाला सदरा नाही. किती बोंबा म्हणून आहे. अरे किसना ले नाराज नको होऊ. जात्याला दिवस आपल्याला परीनं दिवाळी करायची असती. अहो तात्या तुम्ही आहे म्हणून तर अजून किसना जिवंत आहे. नाहीतर ते विदर्भातल्या शेतकऱ्यांसारखे आजपर्यंत कधीचा फास लावून गेलो असतं. पोरांना लाखभर रुपये ते मिळाले असते. अरे किसनिया आता वंगाळा बोलू नका. काय झालं ते तरी सांग. काय होईल त्या रायसिंग मामांकडे बाजारापुरतं पैसे घेतले आणि त्या घरात आकार दांडवून घातल्या पोरांनी. चप्पल देता का बाहेर असतं. अरे पांडुरंगा आज कुणाच तोंड बघितलं होतं सकाळी. जो तो मनात वाटतो. आल्या किसन्याने चुना मागितला. आता याने चप्पल मागितलं. दुसऱ्याने कोणी धोतर मागू नये म्हणजे झालं. ज्याला का चप्पल लावण्याचा जवळ नसतं. हे घे चप्पल आणि चांगलीच रांगोळी काढून ठेव. हॅलो तात्यानं तुम्ही काय करता. आई कधीपासून वाट बघते. घर जावं वगैरे करत. अरे त्या गणपण मग चप्पल घेतले संडासला. लय बरं वाटलं. चला मुला ते गणपतीच्या माईला मग चप्पल दे. जाग्या तुमचा चपला केवढा मोठा वंगा चपला. माझ्या तर नवीन चपला घरात आहे. मग घरला पूजा ठेवली. हो गणपती काका तुम्ही उघड्या संडासा बसता. उघड्या संडासा बसायला कुठं बसायचं. अहो काका उघड्या संडासा बसल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे का. काय होतं डॉक्टर गावात दुर्गंधी पसरते. निरनिराळे आजार होतात. खूप प्रदूषण पसरते. त्यामुळे गावात यायची सोय नाही. अरे गणप्या गावात कोणी पाहुणा लागला त्याच्यासाठी 2-4 पोरं स्वागताला बसलेले असतात. सांगतोय डॉक्टर संडासला बसायचं तरी कुठे. शौचालयात बसायचं. शौचालय म्हणजे काय ते कुठे भेटते. हरपडे का भेटते का ते कुठे भेटत नाही. ते आम्हाला सांगावं लागतं. वापर करणार कधी विडा संडासला उठायला येतो डॉक्टर. ये काका तात्या तुम्ही घरी जावा. मी सुनील दादाच्या घरी जाऊन बसला. तात्या तंबाखू डबी द्या ना. ठीक आहे लेकाच्या आणि मला पण गणप्या तुला पाहिजे का. नग शिरप्या तुला रे. अरे तंबाखूला करतो. अरे तंबाखू मला कॅन्सर तो. मला नाही म्हणायचं. तुम्ही म्हणा. अरे गेली 2 चिमण्या तंबाखू बसतोय. मला नाही काय झालं. किसन तू म्हण. हा आवडत तात्या तुम्हाला आमच्या गावात काय झाली माहित आहे काय. अरे किसना काय झालं रे. गणप्या तुला माहित आहे काय. काय झालं. शिरप्या तुला रे. अरे काय झालं तरी काय. या वाईट सांगतो. अरे माझ्या गावावर बसताय. हो मागे हो तात्या तुम्हाला आमच्या गावात काय झालेलं माहित आहे का. काय झालं ते तरी सांग. गणप्या तुला. किसन्या सांग तर लवकर काय झालं. शिरप्या तुला रे. पट्टी देऊ. बसा वाई सांगतो. आवड आमच्या गावात तंटामुक्ती समिती चालू झाली. तंटामुक्ती समिती म्हणजे काय. अरे ते आपल्या गावात येत नाही काय. जमिनीबद्दल बांधले दारू घेऊन बांधले. याची बायको त्यानं पळून नेली त्याची बायको
म्हणून मी भांडण ते आता पोलीस स्टेशनला नाही सोडिणार ते आपल्या गावातच सोडिणार त्या पोलिसांचा मला लय भ्या वाटतंय एवढा मोठा दादा मस्त कवा डोक्यात घालून काय पत्ता लागायला नाही अरे मग रोज भांडणं करायची अरे ह्यो तुमचा गैरसमज आहे त्याचा अर्थ भांडण करायचं नाही तर त्याचा अर्थ आहे जी नियम त्या समितीचे आहेत ते जर आपण पाळले तर आपल्या गावाला बक्षीस मिळेल असं होय म्हणजे पोरांनी आपलं जास्त ते सुधारलं अहो ते समुद्रात जाऊन द्या अरे कृष्णा तुझा पोरगा पास झाल्यावर पार्टी का देतोस अगं वय पार्टी का देतोस तिच्या राहायला ते विचारलो तेच तर सांगाल तू मग येऊ नका घालू चला निघूया आईला आजकालच्या तालुक्यात दम नाही नुसती पत्तरी लागती मी काय जिंकणार नाही बघ तुला नशन मोजून होतो एक सत्त्याण्णव दोन किसण्यानं आणि 3 गणप्यानं 4 शिल्प्यानं त्यात 48 किसण्याची भांडण लागली आईला आमचा शिल्प्या कुठं अरे वय वय आपला शिल्प्या कुठं आहे चला शिकूया मी इकडे बघतो तुम्ही तिकडे बघा आवाज आहे तिकडे कुठे मारता इकडे हा